हॅलो फ्रेंड, नमस्ते. अलकास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रवा अप्पम बनवूया आपण. त्यासाठी मी रवा घेतला आहे, त्यात थोडीशी मेथी घातली आहे मी. रवा तुम्ही कसा पण घेऊ शकता, बारीक जाड. आणि दही घेतलं आहे 1 वाटी. आणि बाकी फोडणीसाठी लसूण, जिरं आणि मोहरी घेतली आहे. आणि बाकीचे सर्व साहित्य जे आपण त्याच्यात टाकणार आहोत. गाजर आहे, कांदा, थोडासा टमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आणि आता हे जे आहे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून. थोडंसं मीठ घालून बारीक करून घेऊया. अशा प्रकारे बघा वाटून घेतलं आहे आपण. आणि पाणी आपल्या याच्यानुसार आपण टाकू शकतो, कारण हे रवा आहे तर तो भिजून फुलतो. त्यात आपण घालून घेऊया थोडंसं गाजर, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं टमॅटो ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडतं तर टाका, नाही तर नाही. आपण टाकून घेतलं आहे. आणि आता फोडणी देऊया आपण याला. त्यातच आपण थोडासा कांदा पण घालून घेऊया. थोडीशी हिरवी मिरची. आणि हा तडका आपल्याला याच्यात घालून घ्यायचा. आणि मिक्स करून घेऊया सगळं. आणि यात आपण थोडासा खायचा सोडा घालून भिजू देऊया. थोडासा सोडा घालूया आपण. सोडा नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर पण घालू शकता. आणि एक 10 मिनटं आपण ठेवूया याला. आपलं अशा प्रकारे भिजून झालं आहे. इथे मी ठेवलं आहे तडका. आपण यातच बनवणार आहोत आपण आपले आप्पे. थोडंसं तेल घातलं आहे त्याच्यात. गॅस कमी करून याच्यावर आपण झाकण ठेवूया. अशा प्रकारे झाकण ठेवून घेतलं आपण. एक 5 मिनटं होऊ देऊया. तर बघू शकता अशा प्रकारे मस्त फुगून निघत आहेत. थोडंसं तेल घातलं आहे मी साईडने, जेणेकरून ते चिपकणार नाही.